गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही डिसेंबर महिना चालू आहे, म्हणजे डिसेंबर 2025 जे काही सुरू आहे, तर या महिन्यातील जे काही माता बैठक आपण प्रत्येक महिन्याला घेतो त्याचप्रमाणे या महिन्यातील जी माता बैठक असेल तर त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं किंवा उपस्थित किशोरींना कशाप्रकारे बोलून त्यांना कुठल्या टॉपिकविषयी माहिती वगैरे द्यायची आणि दिलेली माहिती शॉर्टमध्ये आपल्या म्हणजे जे काही आपण प्रोसिडिंग लिहितो, जे काही आपलं किशोरी बैठकीचं रजिस्टर असेल तर त्याला जे काही प्रोसिडिंग लिहितो तर ते कशाप्रकारे लिहायचं आणि कशाप्रकारे त्या किशोरींच्या सह्या वगैरे किंवा कुठली माहिती कलेक्ट करायची, तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे आशाताई. त्यामुळे तुम्ही जर एक आशा स्वयंसेविका असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, कारण की आशाताईंशी संबंधित प्रत्येक महत्त्वपूर्ण टॉपिक या चॅनलवरती डिस्कस केले जाणार आहेत. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी उपकेंद्राचं नाव देखील आपण या ठिकाणी टाकायचं आहे. तर किशोरवयीन मुलींचे नोंद रजिस्टर व प्रोसिडिंग विषय मासिक पाळीतील स्वच्छता, सॅनिटरी उत्पादने, डिस्पोजेबल. इथं या ठिकाणी तुम्ही ज्या तारखेला किंवा ज्या दिनांकाला ही बैठक घेत आहात ते दिनांक इथं मेन्शन करायचे आहे. तर बघा, सॅनिटरी उत्पादने, डिस्पोजेबल पॅड्स नियमितपणे बदला दर 4 ते 6 तासांनी आणि वापरलेले पॅड टिश्यूमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाका आणि फ्लश करू नका. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीतील स्वच्छता. हाच टॉपिक आपण जास्त करून किशोरींना सांगायचा आहे, कारण किशोरी मुली ज्या असतात तर त्यांचं जे काही स्वास्थ्य असेल तर ते मासिक पाळीतील स्वच्छतेवरती डिपेंड असतं आणि मासिक पाळीमध्ये कशाप्रकारे स्वच्छता ठेवावी हे सांगणं प्रत्येक किशोरी बैठकीत तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही याच महिन्यासाठी नाही तर इतर कुठल्याही महिन्यासाठी हा विषय किशोरी बैठकीमध्ये घेऊ शकता. तर त्यांना आपण व्यवस्थित सांगायचं आहे की हे पॅड कशाप्रकारे वापरायचं, नियमितपणे ते कसं बदलायचं आणि ते बदललेलं पॅड फ्लश न करता व्यवस्थित टिश्यूमध्ये गुंडाळून वगैरे कचऱ्याच्या डब्यात कशाप्रकारे टाकायचं किंवा त्याची विल्हेवाट वगैरे कशाप्रकारे लावायची. तर त्यानंतर बघा, पुन्हा वापरण्यायोग्य कापडी पॅड्स. जर पुन्हा वापरण्यायोग्य कापडी पॅड जर किशोरी मुली यूज करत असतील त्यालाच आपण रियुजेबल पॅड्स असे म्हणतो. तर ते स्वच्छ धुवून उन्हात वाळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर यामध्ये ते व्यवस्थित धुवून डेटॉलमध्ये वगैरे घालून कडक उन्हात स्वच्छ वाळवणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण त्यांना सांगायचं आहे. कारण हे पॅड जर व्यवस्थित धुवून उन्हामध्ये वगैरे नाही वाळवलं तर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तर त्यानंतर बघा, स्वच्छतेच्या सवयी. हात धुणे, पॅड बदलण्यापूर्वी आणि नंतर साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. तर त्यापुढे बघा, अंघोळ. दररोज अंघोळ करणे आणि शरीराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. स्वच्छ कपडे, स्वच्छ आणि सुती अंतर्वस्त्रे वापरा, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. अंतर्वस्त्रे ही नेहमी स्वच्छ आणि सुती असणे आवश्यक आहे. माहिती आणि जागरूकता. योग्य माहिती मिळवा. मासिक पाळीतील बद्दल जी काही वैज्ञानिक माहिती आहे ती आपण मिळवायला त्यांना मदत करायची आहे किंवा सांगायचं आहे. भीती किंवा गैरसमज दूर होतील. जर मासिक पाळीविषयी योग्य अशी माहिती त्या किशोरींना मिळाली तर त्यांचं जे काही गैरसमज आहेत, मासिक पाळीबद्दलचे जे गैरसमज असतील किंवा जी भीती वगैरे असेल किंवा त्यातील ज्या समस्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यापुढे बघा, आरोग्य शिक्षण. शाळा आणि कुटुंबातून मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल शिक्षण घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. हे का महत्त्वाचं आहे तर बघा, संसर्ग आणि दुर्गंधी टाळण्यासाठी, शरीराच्या नैसर्गिक बदलांना समजून घेण्यासाठी, आत्मविश्वासपूर्ण सुरक्षितता वाटण्यासाठी आणि अतिरिक्त मदत म्हणजे गरज वाटल्यास, समजा मासिक पाळीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या वगैरे जाणवत असतील तर त्यावरती डॉक्टरांचा देखील योग्य असा सल्ला आपण घेण्यासाठी त्यांना सांगायचं आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसिडिंग मी लिहिलेली आहे. तर यापेक्षा वेगळी देखील प्रोसिडिंग तुम्ही लिहू शकता किंवा हा विषय आणि ही प्रोसिडिंग तुम्ही तुमच्या डिसेंबर 2025च्या किशोरी बैठकीमध्ये नक्की यूज करू शकता. तर त्यानंतर आपण इथं किशोरी मुलींची नावे, त्यांची जन्मतारखा नाही घेतलं तरी चालतील, असतील तर अतिशय उत्तम आहे, परंतु वय मात्र लिहिणं आणि त्यांचं जे काही आपण HB काउंट करत आहोत तर ते इथं मेन्शन करा. त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घ्या आणि त्यातून त्यांना शेरा वगैरे तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे कमीत कमी 30 तरी मुली या बैठकीसाठी उपस्थित असणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा. धन्यवाद ताई.